विभाग पहिला आहे प्रयोग. त्यामधील प्रयोग पहिला आहे फुलपाखरामधील रूपांतरण. पहिलं आपल्याला चित्र पाहायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. आता आपण दुसरं चित्र पाहूया. बाजूच्या चित्रात काय दिसत आहे, तर बाजूच्या चित्रात फुलपाखराचा सुरवंट दिसतो. ते अंड्यातून बाहेर येऊन पान कुरतडून खायला सुरुवात करते. आता पुढचं चित्र पाहूया तिसरं. बाजूच्या चित्रात काय दिसतं, तर चित्रात कोशावस्था दिसते. शेवटची कात टाकण्यापूर्वी एखाद्या फांदीवर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो व स्वतःला त्यात लटकवतो. आता आपण चौथं चित्र पाहणार आहोत. बाजूच्या चित्रातील फुलपाखरू कशातून बाहेर आलेले आहे, बाजूच्या चित्रातील फुलपाखरू कोशातून बाहेर आलेले आहे. आता आपण पाचवं चित्र पाहूया. बाजूच्या चित्रात काय दिसत आहे, तर बाजूच्या चित्रात प्रौढ फुलपाखरू दिसत आहे. त्याला 6 पाय व आकर्षक पंख आहेत. आपण स्वाध्याय पाहूया. यामधील अळीचे अन्न कोणते? अळीचे अन्न वनस्पतीचे पान असते. दुसरा प्रश्न आहे अळीनंतर फुलपाखराची अवस्था कोणती? अळीनंतरची फुलपाखराची कोशावस्था आहे. पुढील चौकटीत आपल्याला सुंदर असं फुलपाखराचं चित्र काढायचं आहे आणि ते रंगवायचं आहे. चौथा प्रश्न पाहूया. आपल्याला इथे चित्र दिलेलं आहे. हे चित्र पाहून फुलपाखराचे अन्न काय असेल, तर फुलपाखराचे अन्न फुलांमधील मकरंद हे असते. आता आपण प्रयोग दुसरा पाहणार आहोत. वनस्पतींची पाण्याची गरज. यामध्ये आपण निरीक्षण पाहूया. यामधील क्रमांक 1च्या डबीमधील रोपांची अवस्था आणि 2च्या डबीमधील रोपांची अवस्था, अशा प्रकारे आपल्याला तक्ता लिहायचा आहे. तर 1च्या कुंडीतील रोपाला प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे त्याची वाढ चांगली झाली आहे, तर 2च्या डबीतील रोपाला प्रमाणापेक्षा जास्त पाणी मिळाल्यामुळे त्याची वाढ चांगली झाली नाही. अशा प्रकारे आपल्याला यामधील फरक लिहायचा आहे आणि अनुमान लिहायचा आहे. रोज फक्त एकदा 2 चमचे पाणी घातलेल्या रोपाची अवस्था चांगली आहे. दुसरा आहे रोज 4 वेळा 4 चमचे पाणी घातलेल्या रोपाची अवस्था वाईट आहे आणि वनस्पतींना ठराविक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. आता आपण याचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्याआधी एक लाईक नक्की करा. तुम्ही एका वेळेस किती पेले पाणी पिता? समजा त्याच्या दुप्पट पेले तुम्हाला पाणी प्यावे लागले तर काय होईल? तर आपण दुप्पट पाणी पिलो तर आपल्याला अस्वस्थ वाटेल व पोट दुखेल. तुम्ही तुमच्या भाषेत या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. प्रश्न दुसरा आहे काय कराल? भरपूर धावल्याने शरीरातून खूप घाम बाहेर पडून नंतर शरीर शुष्क झाले तर आपण काय करू? स्वच्छ हातपाय किंवा व्यवस्थित स्वच्छ आंघोळ करू. पुढचं पाहूया. माळी गावी गेल्याने घरासमोरील बाग कोमेजून गेली तर बागेतील झाडांना आपण काय करू? आवश्यक तेवढे पाणी घालू. तिसरा प्रश्न पाहूया. त्याचं उत्तरही तुम्हाला मी येथे दिलेलं आहे. रोप मुळासकट पाण्यात ठेवल्यामुळे ते काय होईल? सुकून जाईल. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांना पाण्याची गरज असते का? जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी कोठे जातात? तर हो, वनस्पतीप्रमाणे प्राण्यांनाही पाण्याची गरज असते आणि जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी नदी, तलाव, जवळील पाणवठ्यास जातात. पाण्यात वाढणाऱ्या 2 वनस्पतींची आपल्याला इथे नावे लिहायची आहे. कमळ, पानकणीस, शेवाळ किंवा जलपर्णी हे आपण उत्तर लिहू शकतो. आता आपण प्रयोग तिसरा पाहणार आहोत. आपण याचं निरीक्षण पाहूया. येथेही आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाण्यात दिसेनासे झालेले पदार्थ आणि पाण्यात तसेच राहिलेले पदार्थ अशा प्रकारे लिहायचे आहेत. आता आपण याचं पुढचं अनुमान पाहूया. जे पदार्थ पाण्यात दिसेनासे होतात त्यांना पाण्यात विरघळणारे पदार्थ म्हणतात आणि जे पदार्थ पाण्यात तसेच राहतात त्यांना पाण्यात न विरघळणारे पदार्थ म्हणतात. याचा आपण स्वाध्याय पाहूया. जे पदार्थ पाण्यात टाकून ढवळले असता विरघळतील किंवा कितीही ढवळले तरी विरघळणार नाही अशा आणखी काही पदार्थांची आपल्याला यादी करायची आहेत. तर विरघळणारे पदार्थ कोणते आहे? साखर, मीठ, तुरटीची पूड आणि मध. आणि न विरघळणारे पदार्थ आहे वाळू, तेल, लाकडाचा भुसा, दगड आणि चमचा. काय कराल? बाळाला जुलाब झाल्याने त्याच्या शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाले तर आपण काय करू? तर बाळाला मीठ, साखर, पाणी यांचे मिश्रण करून जलसंजीवनी बाळाला प्यायला देऊ. दुसरा प्रश्न आहे विद्यार्थ्याला गाळणे ही संकल्पना समजवायची आहे. त्यासाठी काय करू आपण? एक कापड घेऊन एका भांड्यावर ठेवून त्यावर खराब पाणी ओतले म्हणजे स्वच्छ पाणी मिळते हे प्रयोग करून दाखवू. पाण्यात मासे श्वासोच्छवास कसा करतात? तर मासे कल्ल्यांच्या सहाय्याने श्वासोच्छवास करतात. पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते. या मिश्रणाला काय म्हणतात?
पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते. या मिश्रणाला द्रावण म्हणतात. तुम्हाला माहीत असलेल्या 2 उपयुक्त द्रावणांची नावे लिहा. यामध्ये आपण लिंबू सरबत लिहू शकतो किंवा इतरही तुम्हाला माहीत असलेले कोणतेही 2 द्रावण तुम्ही लिहू शकता. आता आपण प्रयोग 4 पाहूया. पाण्याच्या गुणधर्माचा उपयोग. यामध्ये आपल्याला निरीक्षण पाहायचं आहे. पाण्याच्या तळाशी वाळू जमा होते, पाण्याच्या पृष्ठभागावर जिरे तरंगते आणि वाळूचे कण पाण्यापेक्षा जड असतात. याचा अनुमान लिहायचा आहे आणि पुढे आपल्याला याचा स्वाध्याय पाहायचा आहे. पाण्यात तरंगणाऱ्या काही वस्तू लिहायच्या आहेत. लाकडाचा भुसा, झाडाचे पान, पेन्सिल. पुढचा प्रश्न आहे, काय कराल? आईने बाजारातून मेथीची भाजी आणली आणि वाळूत लागवड केल्यामुळे भाजीला वाळू चिकटली आहे. ती स्वच्छ कशी करायची? तर प्रथमतः भाजी झटकून घ्यायची आणि मोठ्या भांड्यात घेऊन स्वच्छ धुवून घेऊ. दुकानात आणलेल्या रव्यात काही धान्य मिसळले आहे, तर आपण काय करू? छोट्या चाळणीने रवा चाळून घेऊ. अशा प्रकारे तुम्हाला सर्वच प्रयोग येथे दिलेले आहेत. व्यवस्थित पाहून घ्या. आपण लिहिलेले निरीक्षण, अनुमान, प्रयोग बरोबर आहे का? नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक ते 12 प्रयोग तुम्हाला संपूर्ण उत्तरासहित दिलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण प्रयोग 1 ते 12 संपूर्ण उत्तरासहित पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.